ऑफिसच्या साहेब नाही ठीक आहे, आपण बघू ना साहेब, आपण पडताळणी करू ना साहेब, आपण पडताळणी करू. एक मिनिट, यांचं सरळ नाव सांगून राहिले. आपण पडताळणी करू ना साहेब. पूर्ण जिल्ह्यामध्ये घोळ झालेला साहेब. आम्हाला चार तारीख को रात को हे याच्यासाठी हा वरचा मगाशी मी चुकीचं सांगितलं. हे साठवण्याच्या ऐवजी हे साठवण्याच्या कॉलममध्ये आहे. ही सिरस घाटची आहे. नाही डलवा देतो आज. ही सिरस घाटची भरती कुठली ती खापेची होती. खापेची प्रॉपर आहे. खाप्याची प्रॉपर आहे ना. तर आपण खाप्याच्या प्रॉपर जे आहेत अजिमाबाद आणि खापा त्यांना कन्सिडर केले केलं नाही आहे. त्यांना कन्सिडर केले. बघा, मागच्या वर्षी सीओ समोर कोर्टमध्ये साहेब होते. एक नेरोडी आणि बेरोडीचा विषय होता. नेरोडी आणि करजखेडा हे दोन्ही म्हणजे गट ग्रामपंचायत आहे. त्यावेळेला नेरोडीची अंगणवाडीची जागा होती. नेरोडीमध्येच त्यांना म्हणजे अखेरीच्या करजखेडच्या बाईला हे रिजेक्ट करून फेर तपासणीमध्ये नेरोडीच्या बाईला घेतलं. कारण मी तिथं त्या मिटिंगला मला बोलवलं झालं होतं. याला आपण हे जे सुषमा जगदीश मेश्राम आहे ना, याला आपण त्या गावातील रहिवासी नाही म्हणून पत्र नाही केलं सर. हे बघा, हे लिहिलेलं आहे 12वीची मार्कशीट जोडलेली नाही. समोर दिसून राहिलं साहेब. मनमानी कारभार ज्याच्या मनाला तसं वागतात. ह्या मॅडम कधी अंगणवाड्या चेक करायसाठी सांगितलं, चेक करत नाही. त्यांना दमदाटी देत नाही. मुलं नाही राहतात, त्यांच्या हाजिरा लावतात. मी दमदा यांना लेखी दिलं जिल्हा परिषद बोललो तरी पण हे करत नाही. अशा बाईला पदभार दिला. मागच्या वेळेस पण तुमच्या समोर अगोदर हे होते, त्यांनाही बोललो मी यांना या बाईला प्रभारी म्हणून काढा म्हणून. त्यांच्या नेतृत्वात कसं काय घेण्यात आलं? असं कुठला नियम आहे की खाप्याची जागा आहे आणि त्या सिरज अजिमाबादची बाई घेण्यात येते? कुठला नियम आहे हा? आणि या बाईचे पुढचे डॉक्युमेंट पूर्ण तुम्ही 0-0 दाखवले. हे पूर्ण डॉक्युमेंट हे 12वी पास वगैरे पूर्ण आहे डॉक्युमेंट. आणि त्या याच्यामध्ये कॉलममध्ये तुम्ही 0-0 टाकलं. तिथे पूर्ण डॉक्युमेंट फाडण्यात आले. आपण हे जे सगळे रेकॉर्ड आहे पहिल्या नंतर आपण बघू ना काय करायचं. तुम्ही पहिलं बघून तर या प्रोसिजर काय केली आहे सर्वात अगोदर या बाईला निलंबन केलं पाहिजे आमचं मत. नाही, ते आपण नंतर बघू ना. आणि पहिले तुम्हाला कारण याच्या अगोदर पण निलंबन करण्यात आलं या बाईचं. प्रोसिजर दाखवता तुम्हाला काय झाले. प्रोसिजर तर तुम्ही आमच्याकडे कॉल आहे. आम्ही 1.5 लाख रुपये कोणते अजिमाबादचं अर्ज तुम्ही हायटे का? हॅलो कुठे आहे? बसा ना. मी जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, गटनेता आहे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीतर्फे. माझी या संपूर्ण निवडीवर माझी बारीक लक्ष होतं. तालुक्यामध्ये याची भरती घेण्यात आली. तालुक्यात भरती घेण्यात आल्यानंतर डॉक्युमेंट्स मागवण्यात आले. डॉक्युमेंट्स मागून आल्यानंतर सर्वात पहिले यांनी चूक कशी केली की डॉक्युमेंट बंद लिफाफ्यात मागवण्यात आला. बंद लिफाफ्यात मागून आल्यानंतर त्याची त्या ठिकाणी नोंद घेण्यात येते आणि त्यांना रिसिप्ट देण्यात येते. ती या लोकांनी रिसिप्ट दिली नाही. रिसिप्ट दिल्यानंतर या डॉक्युमेंट्समधून जेव्हा आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये खूप मोठा घोळ दिसला की कोणाचे मार्कलिस्ट गायब आहे, कोणाचे दाखले गायब आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी लक्षात आली की मोठ्या सुरळ्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये जे कॅन्डिडेट आले आहेत त्या विधवाला 10 मार्क्स देण्यात आले होते. आणि त्याच्यापासून सर्व डॉक्युमेंट्स असतानाही सुद्धा नौकेवाल्यांच्या म्हणजे सुनांना आणि मिसेसला या लोकांनी त्या ठिकाणी भरती करून घेतली. आणि त्या ठिकाणी जे विधवाबाई होती जिला चांगले गुण असताना सुद्धा तिला डावलण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक दुसरा विषय असा होता की खाप्याची जागा होती, प्रॉपर गाव खापा. ज्या ठिकाणची लेडीज असते त्या ठिकाणच्या लेडीजला पहिले सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते. परंतु या लोकांनी अजिमाबादच्या बाईला सिलेक्ट केलं आणि ती एनटी समाजाची होती. तिला 3 मार्क द्यायला पाहिजे, ते 3 मार्क सुद्धा दिलेले नाही तिची. आणि मार्कलिस्ट त्या ठिकाणून गायब करण्यात आलेली फाईलमधून. मार्कलिस्ट 12वीच्या बेसवरच भरती असल्यामुळे आणि 12वीचे मार्क्स सुद्धा त्या फॉर्मवर लिहिण्यात आले होते. या लोकांनी त्यांची नोंद घेण्यात आली नाही आणि तिची मार्कलिस्ट गायब करण्यात आली त्या ठिकाणून. तो विषय झाल्यानंतरही त्या स्थानिक ठिकाणी 3 बाया होत्या. त्या 2 बाया त्या याच्यामध्ये वयामध्ये कटल्या. आणि या बाईची जर निवड व्हायला हवी होती तर यांनी त्या अजिमाबादच्या बाईला त्या खाप्याच्या जागेवरती यांनी सिलेक्ट केलं. मग हा घोळ लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा फेर चौकशी केली असता तर त्यावेळेला अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आली. सर्वांसमोर, पत्रकारांसमोर आणि माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांच्यासमोर आणि बाजार समितीचे उपाध्यक्ष उपसभापती होते आणि सभापती होते आणि पंचायत समितीचे उपसभापती होते. यांच्या सर्वांच्या समोर जेव्हा आम्ही इथं बसलो, जेव्हा पाहिलं तसं यांची चूक, यांच्या अधिकाऱ्यांची चूक लक्षात आली. आणि अधिकारी कोण तर याच्या अगोदर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मला वाटतं त्यांना काही काळ त्यांना नोकरी काढण्यात आलं होतं. अशा म्हणजे CDPOला त्यांनी प्रभार दिला, एवढा मोठा प्रभार, निवड भरतीचा प्रभार दिला.
आणि त्यांची सही आहे त्याच्यावरती, त्या सरळ सरळ त्याच्यामध्ये त्यांची चूक दिसत आहे. तर आमची एवढी मागणी आहे की चूक दिसल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांनी मान्य केलं. मान्य केल्यानंतर आम्ही 12 तासाच्या आतमध्ये आपली चूक दुरुस्त करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करतो सुद्धा असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. समोरची प्रक्रिया आता हे 2 घोड आमच्या लक्षात आलेले आहे, परंतु यानंतर तालुक्यात किती घोड झालेला आहे याच्याकडे आम्ही बारीक लक्ष देऊन आहोत आणि याच्यामध्ये जशा आमच्या लक्षात येईल तसं तसं आम्ही या न्याय प्रक्रियेमध्ये यांना न्याय मागण्याचा प्रयत्न करू. भाऊ, ते पैशाची मागणी करणारा तो कर्मचारी कोण आहे आणि त्या संदर्भात तुम्ही काय मागणी करणार आहात? त्या कर्मचाऱ्याचा आमच्याकडे नंबर आहे. आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचे CEO साहेब आहेत त्यांना आणि सक्षम अधिकारी आहेत महिला विभागाचे, त्यांच्याशी आम्ही बसू आणि त्या अधिकाऱ्याचा नंबर घेऊन त्या अधिकाऱ्याला बोलवून समोर त्यांचं काय म्हणणं होतं त्याचं ऐकून घेऊ. त्यानंतर आम्ही हा पत्रकारांसमोर येऊन त्यांचा निर्णय आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू. ओके, थँक्यू. सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांची भरती प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यासाठी, जिल्ह्यामध्ये नसतं पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची सूचना होत्या. त्यानुसार 2 फेब्रुवारी 2023च्या जिल्ह्यानुसार भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये करण्यासाठी सर्व शेड्यूलला निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि तूर्त फक्त जे काही अर्ज आले, ज्या पदासाठी जे अर्ज आले त्याची अर्जाची छाननी करून प्राथमिक यादी तयार झाली आणि ती सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच्यावर कोणाचे काही आक्षेप आहेत, ऑब्जेक्शन आहे, ते नोंदवण्याचा 10 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानुसार ऑब्जेक्शन नोंदवण्यात आलेलं आहे आणि ज्यांचे ऑब्जेक्शन येईल आणि त्यांचे हे तपासून ते त्याचा योग्य आहे की अयोग्य आहे हे संबंधितांना कळवण्याच्या सूचना या CDPOंना देण्यात आलेल्या आहे आणि त्याबाबतची कारवाई CDPO स्तरावर सुरू आहे. सर, या प्रकरणामध्ये आता जे सकृतदर्शी जे दोषी आढळून येत आहे त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल? नाही, आता हे सर्व दप्तरची तपासणी करण्यात येईल आणि त्यानुसार तदनंतर त्याच्यावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अनुमतीने निर्णय घेण्यात येईल. आणि सोबत त्यांचा एक आरोप सुद्धा आहे, 1.5 लाख रुपयाची मागणी करण्यात आली या विभागाकडनं. कोण तो कर्मचारी आहे आणि त्यावर सुद्धा काय ऍक्शन घेण्यात येईल? त्यानंतर ते आता म्हणजे लेखी कंप्लेंट्स करतील, त्याच्यावर माननीय मुख्य कार्यकारीकडे शिवसरांकडे ते उपलब्ध करण्यात येईल आणि त्यानुसार सरांच्या निर्देशानुसार एक्झिक्युटिव्ह पुढील कारवाई करतील. हो.